नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजना संदर्भातल्या मोठ्या अपडेटविषयी। अखेर सरकारनं थेट जाहीर केले की ऑगस्ट महिन्याचा हप्ता आणि गॅस सिलेंडरचा भत्ता बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे। चला तर मग पाहूया नेमकं कोणत्या जिल्ह्यात, कोणत्या बँकेत सर्वात आधी पैसे मिळणार आहेत। लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र बहिणीला 1500 रुपयांचा मासिक हप्ता दिला जातो। या व्यतिरिक्त सणासुदीच्या निमित्ताने सरकारनं गॅस सिलेंडरसाठी 830 रुपयांची अतिरिक्त मदत देण्याचा निर्णय घेतलाय। म्हणजे एकूण 2330 रुपये बहिणींच्या खात्यात जमा होणार आहेत। पण इतकंच नाही, ज्यांचं नाव पहिल्या यादीत असेल त्यांना डायरेक्ट 3000 रुपयांचा हप्ता प्लस 830 रुपये गॅस सिलेंडर म्हणजे एकूण 3830 रुपये मिळणार आहेत। आता प्रश्न येतो, सर्वात आधी पैसे कोणत्या जिल्ह्यात मिळणार? तर सरकारने ज्या 18 जिल्ह्यांची निवड केली आहे त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे 1 नांदेड, 2 हिंगोली, 3 नागपूर। या जिल्ह्यातील लाखो बहिणींच्या खात्यात कोट्यावधी रुपयांचा निधी सरकारकडून सोडण्यात आलाय, त्यामुळे थोड्या दिवसांत पैसे मिळणार हे निश्चित आहे। आता बघूया कोणत्या बँकेत सर्वात आधी हप्ता जमा होणार। 1 स्टेट बँक ऑफ इंडिया SBI, 2 बँक ऑफ महाराष्ट्र, 3 कॅनरा बँक, 4 पोस्ट बँक। जर तुमचं खातं या बँकांपैकी एखाद्या बँकेत असेल तर तुम्हाला इतरांपेक्षा आधी पैसे मिळण्याची शक्यता आहे। पण बहिणींनो, लक्षात ठेवा, सरकारने एक महत्त्वाची अट घातली आहे। तुमचं आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक असणं खूप गरजेचं आहे। जर हे काम पूर्ण नसेल तर तुमचं नाव चुकीच्या यादीत जाऊ शकतं आणि हप्ता कमी मिळू शकतो। म्हणूनच आजच जवळच्या आधार केंद्रात जाऊन आधार आणि मोबाईल नंबर लिंक करून घ्या। तर बहिणींनो, ही होती लाडकी बहीण योजनेची ताजी माहिती। तुम्हाला हप्ता केव्हा मिळाला किंवा अजून मिळायचा आहे ते कमेंट्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। पुढच्या अपडेटमध्ये भेटूया, तोपर्यंत जय महाराष्ट्र।